टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मालपूर गावात दिनांक 4 ऑगस्ट 2026 मंगळवारी रोजी संत शिरोमणी सावता महाराज वसंत नामदेव महाराज समाधी सोहळ्यास अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय। पहाटेपासूनच गावातील भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती। पारंपरिक धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि सप्ताह पूजनाच्या मांडणीनं संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघालंय। संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पालखीचं विधिवत पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि अभंगांच्या स्वरात पालखी सोहळा उत्साहात पार पडला। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसंच लहान मुलांनी सुद्धा मोठ्या श्रद्धेनं या सोहळ्यात सहभाग घेतला। गावातील विविध भागातून भाविकांनी पालखीचं दर्शन घेऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत सुख समृद्धीची प्रार्थना केली आहे। या सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी 4 ते 5 या वेळेत नामवंत हबप यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलंय। त्यानंतर हरिपाठ होणार असून रात्री 9 ते 11 या वेळेत हरिकीर्तनाचा कार्यक्रम रंगणार आहे। 7ही दिवस भक्ती, ज्ञान आणि नामस्मरणाचा अखंड जागर सुरू राहणार असल्यानं परिसरातील भाविकांमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण आहे। या धार्मिक सोहळ्याचं आयोजन संत सावता भजनी मंडळ, मालपूर आणि समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ परिश्रम घेत असून सर्व व्यवस्था नियोजनबद्ध करण्यात आली आहे। मंदिर परिसर आकर्षक सजावटीनं सुशोभित करण्यात आला असून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। भगवान पांडुरंगाच्या कृपेने, त्याचबरोबर वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडा यांच्या आशीर्वादाने गेल्या 35 वर्षापूर्वी मालपूर या गावामध्ये संत सावता भजनी मंडळ, ग्रामस्थ मालपूर व समस्त माळी समाज यांच्या खांद्यावर खऱ्या अर्थानं कृष्णाजी माऊली यांनी गेल्या 35 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी पारायण व त्याचप्रमाणे संत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा हा सुरू करण्यात आलेला आहे। हे सर्वांच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि भजनी मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। त्या कार्यक्रमाची रूपरेषा रोज पहाटे काकड आरती, सकाळी 8 ते 11 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 4 पारायण, 4 ते 5 प्रवचन, त्यानंतर 6 ते 7 हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 रोज कीर्तन। 7 दिवसाचा सप्ताह असून नावाजलेले चांगले विचारवंत असे कीर्तनकार या सप्ताहामध्ये आम्ही आमंत्रित केलेले असून सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी त्या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा। कारण या काळात खऱ्या अर्थानं आध्यात्मिक शक्ती जर विचार केला तर आध्यात्मिक विचाराची खूप गरज आपल्या या समाजाला आहे। लहान असतील, थोर असतील, महिला असतील, पुरुष असतील, सर्वांनाच खऱ्या अर्थानं ज्ञानबोध होणं हे गरजेचं असून आणि कीर्तनाच्या माध्यमातून आपण ज्ञानामृत आपण हे देत असतो। तरी या समाजाच्या उन्नतीसाठी, गावाच्या उन्नतीसाठी आपण खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आयोजित केलेला असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। आणि याचप्रमाणे आमचे सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। आज प्रथम दिवस असून या ठिकाणी आपल्या पालखीचा सोहळा हा गावातून निघालेला आहे आणि त्यासाठी अन्नदात्यांनी देखील या ठिकाणी अन्नाच्या रूपानं म्हणजेच गहू, तांदूळ, गूळ या रूपानं अन्नदान या ठिकाणी केलेलं आहे। अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही गेल्या 35 वर्षापासून आयोजित करतो आणि शेवटच्या दिवशी 12 तारखेला सकाळी काल्याचं कीर्तन होईल आणि काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील गावं देखील सहभागी होतात। अशा पद्धतीनं हा सप्ताह हा नियोजित केलेला असतो। बोला संत सावता महाराज। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, शिंदखेडा, धुळे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।